टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देशाचा तिरंगा आहे तो कुठेही फडकवला तरी तो फडकवलाच, परंतु तुम्हाला तेवढी पण त्याच्या तुम्हाला कुठं फुरसत मिळत नाही देशात झेंडा फडकवायला। परंतु मी ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समितीचा अपक्ष सदस्य, 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळेला सभापती, माझी पत्नी 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य आणि आता सलग 4 वेळेला मला जनतेने निवडून दिलेला आहे जनतेमधून। आणि आता मला शिंदे साहेबांनी मंत्रीही केलेला आहे। त्याच्यामुळे देशाचा झेंडा फडकवत असताना तो ग्रामपंचायत फडकवला का आणि जिल्ह्याचा फडकवला काय, हा झेंडा फडकवण्याचा जो काय मान असतो हा वेगळा असतो, पण तुमच्या नशिबात ते पण नाही कुठं झेंडा फडकवायला तुम्हाला। आणि म्हणून आम्ही समाधानी आहे। राऊतांनी काही काळजी करायचं कारण नाही। निवडणुका झाल्यानंतर कळल दूध का दूध पाणी का पाणी का आहे ते, या सगळ्या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे हे त्यांनाही कल्पना आहे। परंतु जे जे संजय राऊत बोलतो त्याच्या उलट घडत चाललेलं हे गेल्या 3 वर्षापासून आपण सगळे मीडिया पत्रकार बांधव सगळे पाहत आहे। त्यामुळे त्याला किती गांभीर्याने घ्यावं हे तुम्ही ठरवावं। आम्ही आमचे शिंदे साहेब किंवा देवेंद्रजी, अजित पवार कोणच त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्याला काही बोलू द्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊन मराठी माणूस एकवटलाय असं त्यांचं म्हणणं येतंय, काय मग आम्ही मराठी नाहीत काय? आम्ही काही वेगळं कोण आहे? त्यामुळे आम्ही पण मराठी आहोत आणि आमच्याबरोबर पण मराठी जनता आहे। त्यामुळे कोणी जरी एखादे काय वेगळं सांगत असले तरी महायुतीची सत्ता अटळ आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।